तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 25 डिसेंबर 2025 आणि सकाळचे वाजलेले आहेत 4:40. आणि आता आपण जरा निघालेलो आहोत. दुसरी भटकंती आहे, तर ते आपण रस्त्यावरती गेल्यावरती जरा जेव्हा उजेड असेल तेव्हा बोलू. तर टोटल 6 जण आहेत आणि लॅगेज यावेळी आपण वरती टाकलेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढे लागेल भरायला पुढे. हा, ह्याचं काय ॲव्हरेज कमी आहे ना. तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 7:20. बाहेरचं टेम्परेचर मगाशी जेव्हा आम्ही उतरलेलो एक बायोब्रिकसाठी तेव्हा 13 होतं. तर आता आम्ही सांगतो आम्ही आता कुठे चाललो होतो. तर आम्ही आता चाललो आहोत. तुम्ही जनरली माहीत केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या अष्टविनायक आहेत, म्हणजे जिकडे आठ आठ गणपती अं, चं एक यात्रा असते. तसंच त्याच अनुषंगाने 11 मारुती म्हणून ची पण एक यात्रा असते. ती स्वामी समर्थ रामदास, म्हणजे रामदास स्वामी, त्यांना जे भगवान श्रीरामाने एक साक्षात्कार असं दिलेला. तर तर ही जी 11 मारुती आहेत ते तुम्ही बघितलं तर मॅपमध्ये असं एकदमच कोणाला जास्ती माहिती नाही आहे 11 मारुती असे असतात म्हणून. पण शिवाजी महाराजांच्या काळातलं सगळं बांधकाम आहे. काही एकदमच म्हणजे घरासारखे देवळात वगैरे, काही चांगले आहेत. तर असे पहिल्यांदी म्हणजे जनरली समजा तुमच्याकडे टाइम नसेल तर एका दिवसामध्ये समजा सकाळी नागपूर निघालात तर कराडला पोचून सगळं एका दिवसात तुम्ही करू शकता. पण आम्ही प्लॅन असं केलं की सकाळी लवकर निघालो घरातनं आणि आधी 7 करणार आणि कराडला राहणार आणि नेक्स्ट डे 4 करणार, म्हणजे 7 आणि 4 टोटल 11 मारुती झाले. तर ते स्टार्टिंगचे जे 4 मारुती आहेत ते एक 60 किलोमीटरच्या विसिनिटीमध्ये आहेत, म्हणजे आजूबाजूला वगैरे. आणि नंतरचं जे आहे ते थोडेसे लांब लांब आहेत. आणि तिकडनं मग आम्ही जाणार नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीला आमची बांधाप्रमाणे पूजा असते. ती पूजा करून आटोपून मग आम्ही कोल्हापूरला येणार आणि कोल्हापूरवरून मग अंबाबाईचं दर्शन करणार. आणि यावेळी आम्ही नारायणपूर, पुरंदर गड आणि प्रतिबालाजी हे आमचं नेहमी येत्या येताना राहून जातं. तर असा हा 4 दिवसाचा प्लॅन आहे. जाऊन येऊन अंदाजन 1000 किलोमीटर तरी होतील. आणि मध्ये रस्ता ठीक आहे. मला जरा लोणावळ्याच्या इकडे जरा ट्रॅफिक भेटला ॲज युजल. तर जेव्हा ते मिसिंग लिंक होईल त्याच्यानंतर जरा असं सुरळीत होण्याचं चान्सेस आहेत. आणि थंडी आहे जबरदस्त, म्हणजे आमच्याप्रमाणे तर आम्हाला ते जास्तीच वाटते. तरी पण आम्ही सगळे स्वेटर आणि ते सगळं
कांटप्या वगैरे घेऊन आलो. बघू आता पहिला मारुती आहे उंब्रजला. उंब्रजला आपण पोचल्यावरती बोलू. अंदाजाने एक 250 किलोमीटर आहे घरून. आणि आता जरा ट्रॅफिक वगैरे आहे. आम्हाला जरा असं लागेल आता हळूहळू जेव्हा पुढे जाऊ तसं. हा होता छोटासा अपडेट. थँक्यू. तर नमस्कार मंडळी. आणि आपला आताचा पेट पूजेचा प्रोग्राम झालेला आहे. हॉटेल इकडे आशीर्वाद. आशीर्वाद म्हणून होतं, जे खंडाळ्याचा घाट जेव्हा संपतो त्या साईडला. तर 8:30ला आलो आणि 9:30ला, म्हणजे 1 तास आपला नाश्ता ब्रेक झाला. आणि अजून एक मला वाटतं एक 90 किलोमीटर असेल उंब्रजचा जो पहिला मारुती येतो. तर तिकडे जाताना कसं आहे की सगळीकडे काय काय ठिकाणी ज्या मारुतीची जी ठिकाणं आहेत ना, ती खूपच आतमधले एकदम छोट्या छोट्या गल्लीमध्ये. तर बघूया, मी दाखवेनच. पण जनरली गाडी तुमची पार्क वगैरे करायची असेल तर थोडंसं बाहेर पार्क करा. आणखीन आतमध्ये जाताना वगैरे असेल तर रिक्षा घेऊन जा. ते मला वाटतं एक बरं पडेल असं आम्हाला अंदाज आहे. तर असं आहे. तर वाजले आहेत 9:30. हा होता छोटासा अपडेट.